राहुल गांधींनी भारतात थांबावून बघावं. अहो, राहुल गांधी भारतातच आहेत, पण तुम्ही भारताच्या बाहेर जाऊन तुमचे जे काय वाढवत करायला वाढ हे चुकीचं आहे. यावरून सरकारनं धडा घ्यावा, अन्यथा सरकारला वेगळ्या भाषेत शेतकऱ्यांच्या मार्फत उत्तर दिले जाईल. फडणवीस सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे यावरनं सिद्ध होतंय. एवढी परिस्थिती गंभीर, एवढी अडचणीची परिस्थिती असताना हा महामार्ग कशासाठी? आणि शेतकऱ्यांनाच उद्ध्वस्त करायचा डाव या फडणवीस सरकार आखायला लागलेला आहे. त्याला हा शेतकरी मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. जर हा शक्तीपीठ आणून शेतकऱ्यांच्या डोक्यावरती जर लादायचा प्रयत्न सरकार करत असेल तर ते सगळ्यात धोकादायक आहे. कितीतरी लोकांचे जमिनी यात चालल्यात, कितीतरी संसार उद्ध्वस्त होणार आहेत. ते आता जे सत्ताधारी आहे ते कृषीप्रधान नसून ते फक्त पैसे प्रधान आहे. त्यांना पैशाशी मतलब आहे. शक्तीपीठचा हेतू एवढाच आहे की कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी उद्ध्वस्त करायचा हेतू. शेतकऱ्यांची पिळवणूक करून त्यांची भावनिक अमानुष हत्या करून तुम्ही जे काय मिळवालाय हे चुकीचं आहे. महामार्ग जो काही सरकारने घाट घातलेला आहे पूर्ण करण्यासाठी, तर अशी आमची विनंती आहे की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावाच. कारण की का कितीतरी लोकांचे जमिनी यात चालल्यात, कितीतरी संसार उद्ध्वस्त होणार आहेत. खालच्या लेवलला येऊन या सरकारनं बघावं, शेतकऱ्याच्या मांडी लावून बघावं की काय परिस्थिती आहे आज शेतकऱ्याची. एवढी परिस्थिती गंभीर, एवढी अडचणीची परिस्थिती असताना हा महामार्ग कशासाठी? आणि ह्यांच्या कोट्यावधीची प्रॉपर्टी, कोट्यावधी यांच्या हजारो एकर जमिनी ह्यांच्या आहेत, ह्यांच्या कुठल्या जमिनीतनं जात नाही. पण ह्या गरिबांच्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून हा महामार्ग कशासाठी? का तास शक्तीपीठ महामार्ग रद्द कुठल्याही परिस्थितीत झालाच पाहिजे, ही आमची तीव्र भूमिका आहे. काय सांगाल परत एकदा शक्तीपीठचा राक्षस उभा राहिला शेतकऱ्यांसमोर, काय सांगाल? खरं म्हणजे फडणवीस सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे यावरनं सिद्ध होतंय. शक्तीपीठ महामार्गालाच संपूर्ण शेतकऱ्यांचा विरोध असताना एक बाजूची अलाइनमेंट बदलायची आणि दुसरीकडे टाकायची आणि शेतकऱ्यांनाच उद्ध्वस्त करायचा डाव या फडणवीस सरकार आखायला लागलेला आहे. त्याला हा शेतकरी मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या बाजूला काही आमदार देखील याचं समर्थन करताना दिसतात. जे आमदार समर्थन करायला त्यांचा हेतू काय लक्षात येत नाही. परंतु महायुतीतलेच काही आमदार सुद्धा आज आमच्या सोबत आहेत, शेतकऱ्यांच्या सोबत आहेत. हे सुद्धा चित्र एका बाजूला आहे. ज्यांना शेतकऱ्यांची जाण आहे, जो मातीत काम करतो शेतकऱ्याच्या, ते सर्व आमदार महायुतीचे सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूला आहेत. हे आपल्याला चित्र बघायला मिळतं. सांगतो तुम्हाला, आपला कोल्हापूर जिल्हा हा पाणीदार जिल्हा म्हणून बघितला जातो. आणि या पाणीदार जिल्ह्यामध्ये जर हा शक्तीपीठ आणून शेतकऱ्यांच्या डोक्यावरती जर लादायचा प्रयत्न सरकार करत असेल तर ते सगळ्यात धोकादायक आहे. कारण राधानगरी तालुका असेल, शिरोळा असेल, कोल्हापूर प्रॉपर शहर असेल, या शहराचाही विचार करता आपल्या लक्षात येतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकाऊ असणारी जमीन हे सरकार कारण नसताना शक्तीपीठ कोल्हापुरात संपतं. नागपूर रोड झालेला आहे, नागपूर रत्नागिरी रोड झालेला आहे. आणि हा रोड कशासाठी लागते? फक्त अदानीची जी व्यवस्था आहे, वास्कोचं जे बंदर आहे त्या बंदरावरून डायरेक्ट नागपूरवरून माल जावा हा त्यांचा उद्देश आहे आणि ते करतायत. तर काही आमदार समर्थन देखील करतात शक्तीपीठचं. आमदार समर्थन करणारे करू दे. समर्थन करणाऱ्या आमदारांनी आपल्या मतदारसंघातून, आपल्या परिसरातून हा जेव्हा रस्ता जात होता तेव्हा त्याला प्रचंड विरोध केला आणि तो आमच्याकडे लादला. म्हणजे पाणीदार पिकाऊ जमीन, सुपीक जमीन जिथं आहे तिथं हा रोड लादलेला आहे. या रस्त्याची गोव्यासाठी काहीही गरज नाही. गोव्याला कोणतंही शक्तीपीठ नाही, ना पत्रादेवी ना काय. गोव्यात शक्तीपीठाचा संबंध नाही. फक्त ह्या अदानीच्या बंदरावर जाणाऱ्या गोष्टीसाठी फक्त त्या माणसाला हा रस्ता करायचा, एवढं निश्चित. शेतकरी कुठपर्यंत ही लढाई लढणार आहे? शेतकरी शेवटच्या क्षणापर्यंत ही लढाई. कारण आम्ही भूमिहीन होणार आहोत. मग भूमिहीन करून जर तो कोणी एखाद्या उद्योगपतीला श्रीमंत करत असेल तर अशा गोष्टीला आमचा ठामपणे शेवटच्या क्षणापर्यंत विरोध असेल. हे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आता जे सत्ताधारी आहे ते कृषीप्रधान नसून ते फक्त पैसे प्रधान आहे. त्यांना पैशाशी मतलब आहे. सामान्य जनतेचा विषय, सामान्य शेतकऱ्यांचा विषय यावर त्यांनी पर्पजफुली दुर्लक्ष केले. सांगण्याची एकच खेदाची गोष्ट आहे की सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काल म्हणले की हे शेतकऱ्यांचं राज्य आहे, राहुल गांधींनी भारतात थांबावून बघावं. अहो, राहुल गांधी भारतातच आहेत, पण तुम्ही भारताच्या बाहेर जाऊन तुमचे जे काय वाढवत करायला वाढ हे चुकीचं आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक करून त्यांची भावनिक अमानुष हत्या करून तुम्ही जे काय मिळवालाय हे चुकीचं आहे. तुम्हाला आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे उपमुख्यमंत्र्यांना की एका ठिकाणी म्हणताय की शेतकऱ्यांचं राज्य आणि दुसरं तुम्ही शेतकरी जमिनी काढून घेताय. हा कुठला न्याय आहे? नीतीला आवाज आहे. नीती याचं उत्तर तुम्हाला शेतकऱ्यांच्या माध्यमातून नक्की देईल. शेतकऱ्यांची एवढीच भावना आहे की हा शक्तीपीठ महामार्ग हा रद्द व्हावा. नसेल तर जे फॉरेस्टचा डोंगर आहे त्याच्या डोंगरातून न्यावा. त्यांना करायचं नसेल तर वरनं डोंगर आहे तिथून न्यावा. कारण कोल्हापूर जिल्ह्याची जमीन अतिशय सुपीक आहे.
ऊसाची सगळी शेती आहे, बागायती जमीन आहे आणि ह्या बागायती जमिनीमधून जर रस्ता गेला तर तिथला शेतकरी उद्ध्वस्त होईल. आज कोल्हापूर जिल्ह्याचे जर लँड होल्डिंग बघितलं तर 2 गुंठ्यापासून 30 गुंठे 40 गुंठ्यापर्यंत लँड होल्डिंग आहे आणि हा रस्ता गेल्यामुळे जवळजवळ 400 फुटाचा रुंदीचा रस्ता आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यातला शेतकरी टोटल उद्ध्वस्त होणार आहे, भूमिहीन होणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस पडतोय आणि या पाऊस पडण्याच्या कारणामुळं पश्चिम भागामध्ये जो रस्ता होणार आहे त्या रस्त्यामुळे जवळजवळ 30 ते 35 किलोमीटरचा एक डॅम घातल्यासारखा होईल आणि त्या डॅम घातल्याच्यामुळं पूर्णच्या पूर्ण पाणी आढळेल आणि जी जमीन शिल्लक राहणार आहे ती सुद्धा जमीन 100% नापीक होईल. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि शक्तीपीठ मार्गाची काही गरजही नाही. कारण सोलापूरवरनं आलेल्या रस्त्याचा आज विचार केला तर तो कोल्हापूरमध्ये येतो, तिथं त्या रस्त्याला वाहनं नाहीत. पलीकडल्या बाजूला तुमच्या निप्पाणीकडं रस्ता आहे, हायवे आहे. कोल्हापूरला यायला कुठेही अडचण नसताना देखील कोल्हापुरातला शेतकरी उद्ध्वस्त करण्यासाठी हा जो प्रयत्न चालू आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबला पाहिजे. काय हेतू वाटतं शक्तीपीठचा हेतू एवढाच आहे की कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी उद्ध्वस्त करायचा हेतू आहे. या ठिकाणी आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा या ठिकाणी आपण बघता आहात. खरोखरच गेल्या अनेक वर्षापासून गेल्या 3-3.5 वर्षापासून शेतकरी तळमळीनं या सरकारला सांगतोय की बाबा आम्हाला आमची जमीन द्यायची नाही आहे, आम्हाला त्या शक्तीपीठ महामार्गाची जरा देखील गरज नाही. पॅरलल रस्ता नागपूरपासून गोव्यापर्यंत असताना हा शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादला जात आहे. याच्या विरोधात हा प्रचंड जनक्षोभ या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आदळलेला आहे. यावरून सरकारनं धडा घ्यावा, अन्यथा सरकारला वेगळ्या भाषेत शेतकऱ्यांच्या मार्फत उत्तर दिले जाईल. अनेक आमदार जे आहेत ते समर्थन करताना दिसतात. त्या आमदारांना माझी एवढीच विनंती आहे, ज्यांना समर्थन करायचं आहे त्यांनी समर्थन करावं, पण ज्यांची भूमिका संदिग्ध आहे त्यांनी देखील आपली भूमिका मांडावी. भले समर्थन पण विरोध त्यांनी त्यांची भूमिका मांडणं हे महत्त्वाचं आहे. कारण जनतेनं त्यांना निवडून दिलेलं आहे. आज एक जनता रस्त्यावर उतरलेली आहे. शक्तीपीठ विरोधात प्रचंड मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे. प्रचंड मोठा राग शेतकऱ्यांच्या मध्ये आहे. त्या आमदारांनी हा राग लक्षात घेऊन आपली भूमिका जाहीर करावी. पालकमंत्री देखील यावर बोलायला तयार नाहीत, कसं बघ जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करत नाही. त्यांना देखील माझी विनंती आहे, कारण बुदरगड तालुका, बुदरगड असू दे, राधानगरी असू दे किंवा आजरा असू देत, हे पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील तालुके आहेत. या कोल्हापूरमध्ये आज जर बघितलं तर सकाळी पहाटेपासूनच बुदरगड तालुक्यातून, आजऱ्यातून आणि राधानगरी तालुक्यातून प्रचंड मोठं शेतकरी संघटन करून या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत. त्यांना देखील माझी विनंती आहे की बाबा तुम्ही जनमताचा आदर करावा. तुम्ही चांदगडचे शिवाजीराव पाटील आमदार असतील, त्यांनी त्या ठिकाणी समर्थन दिले, पण तुम्ही या ठिकाणी समर्थन देऊ नये. आमची इच्छा आहे की बाबा आमच्या मतदारसंघातून तुम्ही निवडून गेला आहात, त्याच्यामुळे आमची इच्छा आहे की बाबा तुम्ही आमच्या पाठीशी राहावं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.